मुलींच्या आणि महिलांच्या वारसा हक्काला बळकटी देणारा किंबहुना त्यांच्या वारसा हक्काचे फायदे त्यांना देण्याकरता तरतूद करणारा एक नवीन शासन निर्णय 2 जून 2025 रोजी शासनाने जाहीर केलेला आहे. हा शासन निर्णय मुख्यतः भूसंपादित जमिनी आणि भूसंपादित जमिनीचा मोबदला किंवा पुनर्वसन या संदर्भातला आहे. आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण कोणताही वारसा हक्क याचा विचार करतो तेव्हा त्याचा विचार करताना आपण संकुचित विचार न करता थोडा व्यापक विचार करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क असतो तेव्हा तो वारसा हक्क सगळ्या बाबतीत कायम असतो. म्हणजे अशा मालमत्तेचं जर भूसंपादन होत असेल आणि त्या भूसंपादनाचे जे काही लाभ किंवा फायदे मिळणार असतील ते फायदे सुद्धा त्या वारसांना निश्चितपणे मिळतात. तसा कायदेशीर अधिकार त्यांना असतो. मात्र काही वेळेला काय होतं की आपल्या एकंदर सगळ्या कार्यप्रक्रियेमध्ये म्हणा किंवा प्रणालीमध्ये सगळ्या वारसांची नावं लावली जातातच असं नाही. आणि मग भूसंपादन होऊन जातं, मग नंतर वारस त्यांचे हक्क सांगायला येतात आणि त्याच्यामुळे ते प्रकरण सगळं क्लिष्ट होतं. म्हणून त्या सगळ्या किंवा अशा सगळ्या प्रकरणांकरता हा नवीन शासन निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. आता या शासन निर्णयाचं नावच असं आहे की प्रकल्पाच्या बंदी दिनांकापूर्वी मयत झालेल्या भूधारकांच्या वारसांना पुनर्वसनाचे लाभ देण्याबाबत. आणि त्याची सुरुवातच अगदी वास्तविक जी समस्या आहे त्याचा उल्लेख करून करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या कलम 148-49-50 मधील तरतुदीनुसार पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडलातील ज्या जमिनींची भूसंपादन अधिनियम अन्वये सूचना प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी मयत झालेल्या मूळ भूधारकांच्या वारसांची नोंद 7/12 अधिकार अभिलेखात विलंबाने नोंदवल्यामुळे अशा मूळ मयत भूधारकांच्या वारसांना एकच युनिट म्हणून ग्राह्य धरून पुनर्वसनाचे एकत्रित लाभ देण्यात येतात. म्हणजे याच्यामुळे होतं काय की 148-49-50 आणि बाकी सगळ्या तरतुदी आहेत त्या अनुषंगाने ज्या वारसांची नावं भूसंपादनाच्या दिवशी महसुली अभिलेखात असतात त्या सगळ्यांना एक घटक किंवा एक युनिट म्हणून त्याचे लाभ देण्यात येतात. आता या शासन परिपत्रकाने म्हणा किंवा शासन निर्णयाने महिलांचा वारसा हक्क आणि महिलांच्या वारसा हक्काची डेडलाईन जी 20 डिसेंबर 2004 आहे त्या अनुषंगाने काय जाहीर केलंय. दिनांक 20/12/2004 पूर्वी व दिनांक 20/12/2004 नंतर संपादित जमिनीचा निवाडा पारित झाला असेल व मूळ भूधारक हा निवाडा पारित होण्याच्या दिनांकापूर्वी अथवा नंतर मयत झाला असेल तर उद्भवणाऱ्या दोन भिन्न परिस्थितीच्या अनुषंगाने मूळ भूधारकांच्या वारसांना पुढील प्रमाणे पुनर्वसन विषयक लाभ देण्याकरता खालील पद्धती अनुसरण्यात यावी. म्हणजे आता शक्यता काय काय उद्भवतात तर 20 डिसेंबर 2004 ही जी महिला हक्काची डेडलाईन आहे त्या दिवशी भूधारक मयत झालेला आहे का, निवाडा झालेला आहे का, आणि या सगळ्याच्या अनुषंगाने काय करायचं त्या संदर्भात पुढे तरतूद करण्यात आलेली आहे. हा शासन निर्णय पुढे असं म्हणतो की जर संपादित जमिनीचा भूसंपादन निवाडा 20 डिसेंबर 2004 पूर्वी पारित केला असेल आणि संपादित केलेल्या जमिनीच्या मालकाचा मृत्यू निवाडाच्या दिनांकापूर्वी झाला असेल अशा प्रकरणी मयत जमीन मालकाचा प्रत्येक मुलगा स्वतंत्र घटक म्हणून प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणला जाईल. म्हणजे महिला वारसा हक्काची जी डेडलाईन आहे 20 डिसेंबर 2004 त्याच्या आधीच सगळं संपादन झालंय, त्याच्या आधीच त्या माणसाचं निधन झालंय, तर अशा परिस्थितीमध्ये त्याची जी मुलं आहेत त्यांना ते प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणलं जाईल आणि त्यांना त्याचे लाभ मिळतील. आता दुसरी शक्यता, जर संपादित जमिनीचा भूसंपादन निवाडा 20 डिसेंबर 2004 नंतर पारित केला असेल आणि संपादित केलेल्या जमिनीच्या मालकाचा मृत्यू अशा निवाडाच्या दिनांकापूर्वी झाला असेल अशा प्रकरणी मयत जमीन मालकाचा प्रत्येक मुलगा तसेच प्रत्येक मुलगी स्वतंत्र घटक प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जातील. म्हणजे जर 20 डिसेंबर 2004 जी महिला वारसा हक्काची डेडलाईन आहे त्याच्यानंतर ते भूसंपादन झालं असेल, त्याच्यानंतर त्या भूसंपादनाचा निवाडा आला असेल आणि त्याच्यानंतर त्या मूळ व्यक्तीचं जर निधन झालं असेल तर हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये झालेल्या सुधारणेनुसार 20 डिसेंबर 2004 नंतर जे काही मालमत्तांचं होईल
मग ते खरेदी विक्री असो, संपादन असो किंवा त्या तशाच राहो, त्यामध्ये प्रत्येक मुलीला मुलाप्रमाणे समान हक्क मिळणार आहेत. आणि त्याच महिला वारसा हक्क डेडलाईन अनुषंगाने मुलींना आणि महिलांना असणाऱ्या वारसा हक्काची नोंद घेण्याकरता हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. आता ज्या जमिनींचं भूसंपादन झालेलं आहे आणि ज्या जमिनींचं भूसंपादन 20 डिसेंबर 2004 या डेडलाईनच्या आगेमागे झालेला आहे, त्या संदर्भात हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. ह्यात म्हटल्याप्रमाणेच डेडलाईनच्या आधी ज्या गोष्टी होऊन गेल्या असतील, त्यामध्ये मुलींना काहीही फायदा मिळणार नाही. पण डेडलाईन नंतर ज्या जमिनींच्या ज्या काही गोष्टी किंवा प्रकरणं झाली असतील, त्यामध्ये कायद्यानेच मुलींना समान हक्क 21 डिसेंबर पासून मिळत असल्यामुळे त्या सगळ्या प्रकरणांमध्ये मुलींना किंवा त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून जे काही लाभ मिळायचे ते कायद्यानेच मिळतील. म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांच्या जमिनी अशा संपादित झाल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हक्क आहे किंवा नाही, असं विशेषतः मुलींना आणि महिलांना जर असं वाटत असेल की आपल्या माहेरच्या जमिनी होत्या, त्याचं संपादन झालं होतं, तर त्याच्यात आपल्याला हक्क मिळेल का किंवा आपण मागू शकतो का, तर अशा प्रकरणांमध्ये हा शासन निर्णय मार्गदर्शक म्हणून तुम्ही वापर करू शकता. आणि वारसा हक्काची जी डेडलाईन आहे 20 डिसेंबर 2004 आणि भूसंपादन या दोन्हीचा एकत्रित विचार करून त्या पार्श्वभूमीवर हा शासन निर्णय वाचून आपल्याला त्या मालमत्तेमध्ये किंवा भूसंपादनामध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून हक्क मिळेल का, हे तुम्ही अगदी सहजपणे ओळखू शकता. याबाबत गरज पडली तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याशी संपर्क करा. गरज पडली तर माझ्या कार्यालयाशी संपर्क करा. त्याचा क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि नेहमीप्रमाणे हा शासन निर्णय सगळ्यांकरता मोफत उपलब्ध होण्याकरता या शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. ती लिंक वापरून तुम्ही तो शासन निर्णय मोफत डाउनलोड करू शकता. धन्यवाद.